तर नमस्कार गोट्ट, आता तुम्ही म्हणत असाल इथलं सजी दजी सण कुठे चालला भाऊ, तर मी म्हणतो तुम्हाला आपण डायरेक्ट आले विशाल भाऊच्या लग्नात. कारण की आज आहे विशाल भाऊचं लग्न. सकाळी सगळे विशाल भाऊच्या घरी गेले, सगळे पोट्टे आपण कायम सोबतचे. मग डायरेक्ट पोहे रटले ना भाई, पोहे खाल्ले मस्त. डायरेक्ट सगळे तयारी करेस आणि गेलते वो बाहेर. मग काय आपल्याला अजय दिग गया था, उसको बोला मी मस्त मस्त फोटो काढी घेजो. कारण की आपल्याला मंडपामध्ये जाणार. मंडपामध्ये गेल्यावर आपण डायरेक्ट सेटअप आला, गैरा भारी सजवेल होता. आपण स्पीकर लावायला आलते भाऊ भूषण भाऊ सोबत. आपण डायरेक्ट मंडपात बशी गेले. मंडपामध्ये बशीसन आपल्याला आठवण आला आपल्याला नवरदेवाला सोडायला जाणार. मग काय आपण डायरेक्ट पैसे निघेल ते मंदिरात महादेवाच्या पाया पडल्या. म्हणता आता आपली बी लाईन लागी जावं. मग आपण डायरेक्ट आले. डायरेक्ट सगळे पोट्टे आपली मजा गिरालते वो. आज आपला छोटा चेतन बी गैरा सजिद सीसन आलता भाऊ. पण छोटा चेतनचा हात नाही पोचत होता आणि जामलाई बी गेला वो आपला शेट. डायरेक्ट शेट तर जामलाला आपण उचललं त्याला. आपण डायरेक्ट गेले फोटो बिटो काढायला. म्हणता आपल्या शेपोजे दिन डायरेक्ट 2-3 पोरी खाली पडी जातील. आपले फोटो काढणे झाल्यावर रित्या म्हणे मी बी उरकईस टाकतो वो. मी बी काढी घेतो 2-3 फोटो. तर फायनली आपल्या मित्राची वरातली गेली होती वो. गर्दी तर गर्दी अशी जमेल होती. पण हे डिंगी डिगी डिगी नाची रालते वो. तर पोटे हो विषय असा होता की 12 वाजेचं लग्न लागणार होतं. पण आता 2 वाजे गेलते आणि तेव्हा 12 लिगतच होती आपली. रोला जमाना है लोंडो में, रोला क्रेज दबदबा. मग काय आपल्या पोट्ट्याचं तर नाची कुदीसन होई गेल तर भाऊ. पण मंडपाखाली वाराती गेली होती. मग आपण आले मंडपामध्ये इसन पाहिलं तर गैरी गर्दी जमा होई गेली होती. बशाली बी जागाने होती. मनावर देवाच्या बहिणींनी असा डान्स केला होता, प्रॅक्टिस केली होती. म्हणतं माझ्या लग्नात असं कर्जाच नका. पण काय बी म्हणत चांगला डान्स केला होता आपल्या बहिणीनं. मार थोडी का नाही. जो म्हणत होता झोके गाणे किसके सामने आज झोकी गया भाई. पण आपण सिनेमॅटिक बनवलाय पाहिजे कसं बनलाय. तसं तर आपल्याला काही एडिटिंग जास्त जमत नाही. पण आपल्याकडे ब्लॉगच्या 2-3 क्लिपा पडल्या होत्या म्हणून आपण एडिटिंग कधी पाहिली गो. आपल्या पोट्ट्याचं काही वेगळंच नियोजन चालू होतं. म्हणतं आपण विशालची थोडी मजा घेऊ म्हणून आपण मावशीला बोलेलं आणि मावशीला म्हटलं पा तुमचा पोरगा कोण्या पोरसोबत लग्न करीत आला. मग काय आपल्या पोटात कावडे बोंबलत होते वो. पोट म्हणत होतं शेट आमच्याकडे बी लक्ष द्या. मग आपले सगळे पोट्टे आपण जेवायला बशी गेले. तर लक्ष आपण मंडपामध्ये पाहत होतं नवरदेवच गायब होता. म्हणतं रस्त्यावर फोटोशूट चालू आहे. मग काय फोटो बिटो काढल्यावर सगळे पोट्टे बाहेर गेले होते वो. मंडपामध्ये आल्यावर नवरदेवाची जेवायची तयारी चालली होती. मग काय आपलं सगळं आवरून आले आपण विशालच्या घरी, जिकडे गृहप्रवेशचा कार्यक्रम चालू होता. आजच्या ब्लॉग मध्ये आपलं इतकंच आहे. लाईक कमेंट शेअर सगळं करी घे जावो.